तर आजचा ब्लॉग आपला वेळ अमावस्या स्पेशल ब्लॉग असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर आम्ही दोघीजणी ट्रॅव्हल्सने जात होतो, त्यांनी आम्हाला बसवून दिलं होतं ट्रॅव्हल्समध्ये. तर उद्या सकाळी आम्ही पोहोचणारच होतो लातूरमध्ये, जो की तुम्हाला माहिती असेल लातूरचा विशेष असा सण मानला जातो वेळ अमावस्या, जिथं की व्यवस केली जाते आणि जिथं तिथं आम्हाला झोका बांधावाच लागतो, त्याशिवाय झोप येत नाही. त्यानंतर मी तिथं देवपूजा केली आणि तुळशीला, कारण तुळशी वृंदावन मला खूप आवडलं, तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं. आणि त्यानंतर मग काही सुचत नव्हतं, साडी वगैरे बदलली आणि आम्हाला गावाकडे जायचं होतं, त्यामुळं तिथं अशा चक्रा मारत होतो. आणि इथं माझं असं चाललं आहे की तुम्हाला माझे केस बघा किती सुंदर दिसत आहेत, हे मी तुम्हाला दाखवत होते. वेळ अमावस्या हा सण लातूरकडं खूप मोठ्या पद्धतीत साजरा केला जातो, जे की शेताची पूजा केली जाते त्या दिवशी. आणि त्यासाठीच आम्ही दोघीजणी अशा तयार झालो होतो मस्त. आणि लगेच आम्ही निघालो, कारण माझी आत्या वगैरे, मी आत्याकडे थांबले होते लातूरमध्ये, त्यांना घेऊन आम्हाला जायचं होतं. तरी ते आता मस्त पुढं बघत होती आणि कशी गाडी चालू आहे त्याचं निरीक्षण करत असेल बहुतेक. तर वातावरण पण खूप सुंदर झालं होतं. वेळ अमावस्या खरंच या दिवसासाठी नाही का रात्रभर जागून स्वयंपाक करायचा असतो, म्हणजे आपल्याला कुठल्या पाहुण्यांना याचं नियोजन करणं, रात्रभर स्वयंपाक करणं आणि त्या आधीची तयारी, त्यासाठी तर आपल्याला एक दिवस लागतोच, एवढा मोठा हा सण असतो. आणि त्यामुळेच हा कदाचित सगळ्यांनाच आवडत असेल. तर फायनली आम्ही तिथं शेतात पोहोचलो आणि सगळ्यात अगोदर तर मी या पूजेकडे गेले. तिथे गेल्याच्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढले आणि किती सुंदर वाटते आणि किती युनिकसुद्धा वाटते ही पूजा. तर पाहुणे आले होते असे एवढे, आणि तिथंच आमचं हे चालू होतं गप्पा गोष्टी. आणि ही आहे आंबील, जे की सगळ्यात पौष्टिक, आणि ही तर ही असते ज्वारीच्या पिठाची आंबील. तर ह्याची तुलना आपण कशासोबतच करू शकत नाही. हे असं वेगळं जेवण असतं. यामध्ये भजी, डाळ, भात, गव्हाची खीर, स्पेशली धपाटे, अशा पद्धतीचं जेवण इथं असतं. तर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. त्यानंतर परत सगळ्यांचे फोटो काढले. तर माझ्या पिल्लूचे आधी फोटो काढले. मला खूप दिवसापासून म्हणत होती, मम्मा तू ये ना, आणि तू जाऊ नको, मला सारखं म्हणत होती. तिला वाटलं मी लगेच जाणार आहे की काय. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो काढले. आणि हे आहे बघा पूजा. आणि इकडं चालू होतं की ते असतं ना, शेवटी नाही का सगळी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर, सगळ्यांचे जेवण झाल्याच्यानंतर शेवटी त्या बुटक्यामध्ये दूध घालतात आणि त्याच्यामध्येच खीरसुद्धा करत असतात, त्याची तयारी चालू होती. तर ही आहे पूजा, बघा किती सुंदर वाटते. बाकी तुम्ही कुठल्या आहेत, लातूरकडच्या आहात तर नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला आवडेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर हेच आहे ते, यामध्ये खीर केली, अशा पद्धतीची खीर इथं बनवायला ठेवली होती. ते उकळल्याच्या नंतर त्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि ते शिजल्याच्या नंतर देवाला त्याचा नैवेद्य दाखवायचा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.